म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आज मी सुपर एक्सायटेड आहे कारण की आजचा एपिसोड माझ्यासाठी आणखीनच स्पेशल आहे. कारण माझ्याबरोबर अशी व्यक्ती आहे जी माझ्याबरोबर भांडू शकते, खेळू शकते किंवा आजी असल्यासारखं मला कधी कधी ॲडवाईसही करू शकते आणि जी मला माझ्या रेसिपीजचा फर्स्ट हँड फीडबॅक देते की हे बरोबर नाही झालं, याच्यामध्ये काहीतरी पाहिजे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा एपिसोड आपण करतो माझ्या मुलीबरोबर, मीराबरोबर. तिच्या सॉलिड डिमांड असतात बरं. म्हणजे कधी एखादी गोष्ट डोक्यात आली की बाबा सायकल पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे, मग तिला सांगायला लागतं तर की तू चांगला अभ्यास केला तर तुला सायकल मिळणार आहे. आणि त्यानंतर ती चांगला अभ्यास करते आणि तिला सायकल घेऊन द्यायलाच लागते. शेवटी कसं असतं की मुलीचं सुख वडिलांपेक्षा जास्ती कोणाला करणार. त्याच्यामुळे मुलं मुली आपले खुश असले की आपण पण खुश असतो, बरोबर ना. तर काय मीरा, आपण घरी मजा मजा करतो, मस्त मस्त. कधी कधी तू मला मदत पण करते रेसिपीजला, बरोबर ना. आज काय करायचं आहे? आज मला कुकीज आणि चॉकलेट खायचं आहे. हा परत चालेल. आज आपण एक कुकीज आणि चॉकलेटची रेसिपीज आपण करणार आहोत. मीराला चॉकलेट्स आवडतात, पण आपण जी कुकीज करणार आहोत ही आट्यापासून म्हणजे व्हीटपासून आपण तयार करणार आहोत. आणि दुसरं जी चॉकलेट आहे ते फिल्ड चॉकलेट अशी रेसिपी मी करणार आहे. आणि मीरा तू मला मदत करायची आहे. हां, आपण इतर वेळी घरी करत असतो आपल्या किचनमध्ये, पण आज आपण आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये आपण करणार आहोत रेसिपीज. हां चल मग. तर माझ्याबरोबर आज मीरा पण आहे किचनमध्ये आणि आम्ही दोन मस्त इंटरेस्टिंग रेसिपी करणार आहोत. आपण पहिली करणार आहोत एक आट्याची कुकीज, म्हणजे आटा आणि ऑरेंज कुकीज. आणि दुसरी रेसिपी असणार आहे आपली स्ट्रॉबेरी फील्ड चॉकलेट. एकदम मस्त आणि टेम्पटिंग रेसिपीज आहे दोन्ही. तर पहिली रेसिपी आपण सगळ्यात आधी बघूया आणि ती सुरुवात करायच्या आधी आपण सगळ्यात आधी बघतो साहित्य. तर आपलं जी आटा आणि ऑरेंज कुकी आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचा आटा, नंतर इथे साखर घेतलेली आहे, कॅस्टर शुगर, बटर, दूध, संत्र घेतलेलं आहे, नंतर आपण मैदा घेतलेला आहे आणि इथे आहे बेकिंग पावडर आणि मीठ. हे साहित्य आपण घेतलेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये एक 80% गहू आपण वापरतोय. म्हणजे मैदाच्या ऐवजी माझा प्रयत्न आहे की आपण कणिक वापरावं, कारण की कुकीज तर एकदम टेस्टी होतातच, पण पौष्टिकता आणि त्या दृष्टीने पण आणि फायबर जावं त्या दृष्टीने मी आटा वापरतोय. ठीक आहे मीरा, आता तू मला मदत करणार आहेस ना? येस. काय काय आपण करायचं? तुला आवडतात ना कुकीज? तुझ्या त्यांना सांग ना, आपल्या तुझ्या शाळेच्या मेनूमध्ये म्हणजे तुमच्या कॅन्टीनमध्ये तुम्ही काय काय खात असता? आम्ही खातो वडापाव, साबुदाणा वडा, पावभाजी, समोसा पाव. तिचं काय काय बाबतीत खूप पर्टिक्युलर बरं ती. म्हणजे आता एखाद्या वेळी तिच्यासाठी पास्ता जर मी केला त्याच्यामध्ये मीठ कमी असेल किंवा एखादा थोडंसं म्हणजे तिच्या आवडीनिवडी खूप आहेत, त्याच्यात मीठ बाबा व्यवस्थित कर किंवा त्याच्यात चीज अजून हवं, ऑलिव्हज टाक. त्याच्यामुळे मला कधी कधी भीती वाटते त्याची. आपण ह्याच्यात कणिक घेतली आहे. जेवढी कणिक असेल त्याच्या अर्धी आपल्याला कॅस्टर शुगर वापरायची. आता कॅस्टर शुगर नसेल तर मग पावडर शुगर वापरा. आणि या साहित्यामध्ये बोलता बोलता याच्याबद्दल बोलायचंच राहिलं. हे मोल्ड घेतलेले आहेत. आता इथे फॉर यू, फॉर मीरा, त्याच्यामुळे फॉर यूचा एक मोल्ड आहे माझ्याकडे. आणि होममेड अशा वेगवेगळे मोल्ड मिळतात प्लास्टिकचे, ते आपण वापरणार आहोत. ते कसे करायचे आपण ते नंतर बघूच. तर मी इथे कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून थोडासा मैदा टाकणार आहोत. मैदा एक 10-15% आपण घेतोय त्याच्यामध्ये. साखर कणकेच्या अर्धी
आपण बटर टाकणार आहोत. बटर रूम टेम्परेचर घेतलेलं आहे. बटर मी घालणार आहे इथे, म्हणजे जर अर्धी वाटी साखर आहे तर अर्धी वाटी बटर. आणि आपल्याला हे सगळं मिक्स करायचं. करतेस का तू मिक्स असं असं? तुला मीराला मातीचे जे असतात ना, मातीचे स्कल्पचर्स किंवा छोटे छोटे वाळूचे करतात ना, ते पण तिला करायला आवडतं. आता मी करू. आणि इथे आपण संत्र याच्यात किसून टाकू. बाबा हा, याला संत्र का घेता? संत्र टाकल्यामुळे याचं साल आपण फक्त टाकतोय ना, त्याच्यामुळे त्याला संत्र्याचा एक छान फ्लेवर येतो. कडू नाही वाटत का? म्हणून जास्ती नाही टाकायचं त्याला, थोडंसंच टाकायचं आपल्याला. आणि पांढरा भाग टाकायचा नाही त्याचा, फक्त वरवरचं स्किन टाकायची. थोडंसं टाकायचं आपल्याला. येस, ठीक आहे. येस, व्हेरी गुड. बाबा तुला एक प्रश्न विचारू? हा, विचार. तिथे एकदा तर एक केकचा पीस खाली पडला असतो. कुठे खाली? खाली म्हणजे कुठे? जमिनीवर. ओके. तर तिथे 3 मुंग्या येतात. बरं. पहिली येते ती खाऊन जाते, दुसरी पण येते ती पण खाते, बरं. पण तिसरी येते ती का नाही खात बरं? अरे बापरे, कठीण प्रश्न आहे बाबा. तिचा उपवास असतो? नाही. तिला भूक नसते? नाही. कठीण आहे, सांग. कारण ती म्हणते छे बाबा याच्यावर मुंग्या लागलाय. सही सही सही. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं इथे मी मीठ टाकणार आहे. मीठ आता किंचित एक त्याला. आणि मी इथे आता हे जे बेकिंग पावडर ती टाकलेली आहे, एक अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि ती पण मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता हे बाइंडिंग पुरतं आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे. 2 ते 3 चमचे दूध टाकायचं आहे. हां, आता तुला पुढचं काम आहे ना, आपल्याला लाटल्यानंतर ते मोल्ड्स वापरायचे. ते तुला दाखवणार आहे मी कसे वापरायचे मोल्ड. येस, आपण बघितलं की आपण कणिक घेतली, त्याच्यात थोडासा मैदा टाकलेला आहे, बटर टाकलेला आहे, शुगर टाकलेली आहे आणि बाइंडिंगसाठी थोडंसं दूध टाकलं आहे. आणि हे सगळं एकत्र करून आपण याचा एक डो तयार केलेला आहे. पण तो जास्ती मळलेला नाही आहे, फक्त एकत्र केलेला आहे त्याला. आणि हे सगळं केलेलं आहे. याची पुढची प्रोसेस करणार आहोत. पण त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट शेअर करायची होती की आपण बऱ्याच वेळा सूप वगैरे करतो, तेव्हा थिकनेससाठी आपण कधीतरी बटाटा टाकतो किंवा मैदा टाकतो, कॉर्नफ्लॉवर टाकतो. या गोष्टी आपण टाकतो. पण त्याच्या जागी एक हेल्दियर ऑप्शन म्हणून आपल्याला ओट्सची पावडर करून ठेवता येईल आणि ती थिकनिंगसाठी वापरू शकू आपण. म्हणजे ते जास्ती हेल्दी आणि त्यानिमित्ताने फायबर पण आपल्या पोटात जाईल. तर आपण आता काय करणार आहोत मीरा, आपल्याला ह्याला लाटायचं आहे. ओके. आणि नंतर आपण जे कुकी कटर असतं त्याने कट करायचं आहे आपल्याला. हां, आणि आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत त्याला. ते कसं लाटायचं तू मला शिकवशील? हो. इट्स ओके, इट्स ओके. बघ, आपण असं करू, तुटलं तरी चालेल. आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त याने नाईफने पहिले काढायचं. आता याला आपल्याला फक्त पीठ थोडंसं लावून घ्यायचं याच्यामध्ये आणि 1 मिनिट दाबायचं असं. बस. ट्रे घेतलेला आहे आपण, ट्रेला खाली बटर लावून घेऊया. हे लाव. बस बस, जास्ती नाही थोडंसं. मस्त झालंय ना. ठेव त्याच्यावर. हिला ड्रॉइंग आवडतं, नंतर म्युझिक आवडतं, कुकिंग पण आवडतं, रीडिंग आवडतं, वाचणं. आम्ही एकत्र रात्री गोष्टी वाचायचा आमचा एक वेळ आहे रात्री. हे बघ, फॉर यू. याला आपण आता एकत्र करू, परत लाटूया त्याला. परत लाटायचं. लाटू आता यावेळेस. हो, लाट. चल, व्हेरी गुड. ती एवढा पटपट कसं लाटतो बेटा? सवय आहे थोडी आता मला.
मोल्ड्सनी हे कट करून घेतलेले आहेत आणि आता आम्ही याला बेक करणार आहोत 180 डिग्रीजवर साधारणपणे 15 ते 20 मिनिटं. आणि मी ओव्हन पहिले प्रीहीट करून घेतलेलं आहे. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये आपल्याला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं गोल्डन रंग येईपर्यंत. आम्ही हे बेक करून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती पटापट लिहून घ्या. आता ऑरेंज कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, कॅस्टर शुगर, बटर, दूध, संत्र, मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि कुकीज तयार करण्यासाठीचे साचे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, अर्धी वाटी कॅस्टर शुगर आणि अर्धी वाटी बटर घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये संत्र्याची साल, मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 2 ते 3 चमचे दूध घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची पोळी लाटून घ्यावी. मोल्डना गव्हाचं पीठ लावून ते पोळीवर ठेवावेत आणि मोल्डच्या आकाराच्या कुकीज पाडाव्यात. बेकिंग ट्रेला बटरचं ग्रीसिंग करून या कुकीज त्यावर ठेवाव्यात. प्री हीट ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून आटा ऑरेंज कुकीज सर्व्ह कराव्यात. आपण आटा बिस्किटची एक रेसिपी बघितली. आता वेळ पुढच्या रेसिपीची आणि ती आहे चॉकलेटची रेसिपी. बघा हिचे डोळे कसे चमकतात. चॉकलेटचं नाव ऐकलंय. आपण करतोय स्ट्रॉबेरी फील्ड चॉकलेट्स. येस. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण मोजकंच साहित्य, खूप जास्ती काहीच नाही. आणि मुख्य म्हणजे टेस्टी चॉकलेट ते आपण घेतलेलं आहे. डार्क चॉकलेट आपण घेतलेलं आहे इथे. आणि व्हाईट चॉकलेट आहे, साखर आहे आणि स्ट्रॉबेरी आहे. साहित्य जरी कमी असलं तरी याची जी प्रोसेस आहे ती फक्त आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे. ती आपण त्याच्याबद्दल बोलूच. आपण इथे मी पाणी ठेवलेलं आहे चॉकलेट मेल्ट करायला. याच्यामध्ये आपण हे डार्क चॉकलेट टाकणार आहोत. काय तुला म्हणजे बनवायच्या आधीच चाललाय ना तुझं? अरे आत्ताच असंच खाल्लं तर मजा येईल असं. पण आता तुला बघतेच नाही, हे चॉकलेट, हे डार्क चॉकलेट आहे, हे पांढरं पांढरं आहे. याला तेवढं ॲपेटायझिंग नाही आहे. म्हणजे तरी टेस्टला छानच असतं ते. पण आपण जे चॉकलेट बनवणार आहोत त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे, ती म्हणजे टेम्परिंगची प्रोसेस आहे. आपण जे करणार आहोत एकदम घरी करता येईल आणि एकदम सोपी प्रोसेस आहे. काही किचकट नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला फक्त मी सांगणार आहे कसं करायचं ते. ठीक आहे. इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. स्ट्रॉबेरी आपल्याला कट करायचे आहेत. एक मिनटं. तू पण करणार? सांभाळून ना, हात सांभाळून. हे बघ तुला दाखवतो. हे काढून टाकायचं आणि याचे तुकडे करायचे आपल्याला. सावकाश, हात सांभाळा. एक 7-8 स्ट्रॉबेरी आपण घेऊ आणि मी इथे पॅन आपण गरम करूया. चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी पाणी गरम केलेलं इथे. आपण व्हाईट चॉकलेटचं काय करणार? मी दाखवतो ना तुला काय करणार आपण. हे फिलिंग करतोय ना आपण चॉकलेटचं, तर त्याच्यामध्ये आपण व्हाईट चॉकलेट टाकणार आहोत. ओके. इथे पॅनमध्ये मी स्ट्रॉबेरीज टाकलेले आहेत. त्याला कुक करून घ्यायचं आहे. जे सेंटरचं फिलिंग आहे स्ट्रॉबेरीचं त्याच्यासाठी आपण इथे आपण स्ट्रॉबेरी कट करून टाकलेले आहेत. व्हाईट चॉकलेट त्याच्यात टाकणार आहोत पण नंतर. ह्याच्यात टाकणार आपण थोडी साखर. एक 2 चमचे साखर. तसं व्हाईट चॉकलेटमध्ये पण ते पण स्वीट आहे, पण थोडीशी साखर मी ॲड करणार आहे म्हणजे त्याचा स्वीटनेस व्यवस्थित ॲड होईल. त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला. स्ट्रॉबेरी सॉफ्ट होईपर्यंत करायचं आहे आपल्याला ते. मुलांना आपण एनकरेज केलं पाहिजे, पण आपलं सुपरविजन पण जरुरी आहे किचनमध्ये, कारण की गॅस वगैरे असतो त्याच्यामुळे सेफ्टी पण तेवढीच महत्त्वाची. तर मुलांना तुम्ही पण करा, घरी पण करा, पण तेवढं बघा की आई किंवा बाबा आजूबाजूला असले पाहिजेत. हां, छान. काय मस्त रंग आला त्याचा, एकदम ब्राईट असा छान रंग आलाय. आता मी याच्यात व्हाईट चॉकलेट टाकणार आहे. हा, किती मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. 4 चमचे आपण टाकू त्याच्यात. दाखवू बरं म्हणून. मस्त आपण आता स्ट्रॉबेरीचं फिलिंग करतोय. त्याचबरोबर आपल्याला बरेच वेगवेगळे प्रकार करता येईल. एकतर कोकोनटचं फिलिंग करता येईल आपल्याला, कॅरॅमलचं फिलिंग करता येईल. आपण बघतोय एक फील्ड चॉकलेट, स्ट्रॉबेरी फील्ड चॉकलेटची रेसिपी बघतोय आपण. आणि मीरा पण मला त्यात मदत करणार आहे चॉकलेट बनवायला. आणि आता इथे मी काय चाललंय, हो बघा, म्हणजे बिलकुल काय म्हणतात, धीर नाही आहे. लहानांचंच कशाला, आपलं पण असं होतं ना की अशा काही गोष्टी दिसल्या की तोंडात टाकल्याशिवाय आपल्याला राहतच नाही.
आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि इथे चॉकलेट मेल्ट करणार आहे. फक्त आपण चॉकलेट मेल्ट करून घेतोय, वितळून घेतोय. हलवू का? हो घे घे. बस झालंय बस. ते काढ ना, ते आतमध्ये काढू आपण त्याला. आता हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट व्हायच्या आधीच काढलेलं आहे, कारण की हे जे उरलेलं चॉकलेट आहे तेवढ्या टेम्परेचरमुळे. बस कर मीरा, तुला तुझ्यासाठी बनवणार आहे ते पण तुला खायचे आहेत. कुठली गोष्ट खायला हरकत नाही मला वाटतं, पण फक्त प्रमाणात असली पाहिजे. तू हे काय करतोय? याला टेम्परिंग म्हणतात. म्हणजे हे काय, चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर हे जास्ती टेम्परेचर झालं ना त्याला थोडंसं कमी टेम्परेचर करतोय आपण हलवून. आता याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे ह्याचा जो घट्टपणा आहे ना तो किती पाहिजे ते मी बघतोय. थोडा. आता आपण या मोल्ड मध्ये टाकणार आहे. हो, त्याला आपल्याला भरून घ्यायचं आहे पहिले. पण आपण याच्या आतमध्ये स्ट्रॉबेरीचं हे कसं फील करणार? आता सांगतो ना, मी दाखवतो. हे टाकल्यानंतर आपल्याला परत काढून घ्यायचं आहे. परत का काढून? कारण की आपल्याला स्ट्रॉबेरीचं जे स्टफिंग आहे ना ते पण यात टाकायचं आहे ना, म्हणून मी काढून घेतलेलं आहे याला. हे एक्स्ट्रा चॉकलेट लागलेलं आहे ना त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं मी सांगतो तुला, दाखवतो तेवढंच टाकायचं त्याच्यात. हा, हा असं थोडं थोडं टाकायचं. मीरा, कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही. ओके. ज्या गोष्टीला जेवढा वेळ लागणार तेवढा लागणारच, त्याच्यामुळे घाई नाही करायची. हां, आणि आपल्याला त्याला असं करून घ्यायचं, फ्लॅट करून घ्यायचं. तर त्याला आपण काय करू, चॉकलेट टाकून घ्यायचं आहे. पूर्णपणे ते झाकले जाईल असं बघायचं आहे. मध्ये एका चिल्ड्रन्स आर्ट फेस्टिवलसाठी मी मध्ये चॉकलेटचं एक कॅसल बनवला होता घरी. 5 दिवस त्याच्यावरती काम केलं घरी, आणि खालनं म्हणजे घरी जायच्या आधी चॉकलेटचा सगळीकडे आमच्याकडे सुवास होता सगळीकडे. तर तू काय करतोय बाबा? मी त्याला फ्लॅट करून घेतोय असं. आता आपल्याला याला आत ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे चॉकलेट आपल्याला जे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला जास्ती वेळ ठेवायचा नाही आहे. त्याला 10 ते 15 मिनटं, जास्तीत जास्त 20-25 मिनटं, आणि त्याच्यानंतर लगेच ताबडतोब ते काढायचं आहे. त्याला असं 2-2, 3-3 तास ठेवायचं नाही. का? कारण की खूप जास्ती ते चिल्ड झालं तर मग त्याला बाष्प त्याच्यावरती जमू शकतं काढल्यानंतर. त्याच्यामुळे त्याला 15 मिनिटानंतर आपल्याला काढायचं आहे. तुझा चॉकलेटचा कोटा पूर्ण महिन्यासाठी आता संपलेला आहे इथेच. चला, आपल्याला काय करायचं आहे आता, आपल्याला फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, याला सेट करायचं आहे, नंतर काढून सर्व करायचं आहे किंवा काढून ताबडतोब फन्ना उडवायचा आहे. ते आपण ठरवू एकदा काढल्यानंतर. हां, बाकी आता मी फ्रीजमध्ये ठेवतो आणि सेट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्ट्रॉबेरी स्टफ्ड चॉकलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, साखर आणि स्ट्रॉबेरीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये डार्क चॉकलेट घेऊन ते डबल बॉइलिंग मेथडने वितळवून घ्यावं. स्ट्रॉबेरीजचे तुकडे करून घ्यावेत. फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये स्ट्रॉबेरीजचे तुकडे, 2 चमचे साखर आणि 4 चमचे व्हाईट चॉकलेट घालून स्ट्रॉबेरीचं फिलिंग तयार करावं. स्माइलीजच्या आकाराचे मोल्ड्स घेऊन त्यामध्ये वितळवलेले डार्क चॉकलेट घालून त्याचं कोटिंग करून घ्यावं. डार्क चॉकलेट पुन्हा बाउलमध्ये काढून घ्यावं. मोल्ड्स मध्ये स्ट्रॉबेरीचं फिलिंग भरावं. त्यावर डार्क चॉकलेटचं कव्हर करावं. हे मोल्ड्स फ्रीजमध्ये 15 मिनिटांसाठी सेट करून घ्यावेत. सेट झालेलं चॉकलेट डिश मध्ये काढून सर्व्ह करावं. मला अर्थात किचनमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला आवडतं, कार्विंग करायला आवडतं, पण त्याच्याच बरोबरीला हिच्याबरोबर मस्ती करायला, हिचे कार्टून्स बघायला, हिच्याशी गप्पा मारायला, सायकलिंग करायला ते पण खूप आवडतं. आणि
आजचा एपिसोड माझ्यासाठी खूप खरंच स्पेशल आहे, कारण की या सिरीजच्या निमित्ताने मला माझ्या मुलीला आम्ही सारे खवय्येवरती बोलवता आलं आणि याच धर्तीवर म्हणजे वडील आणि मुलीच्या नात्याच्या धर्तीवरती आमची एक नवीन मालिका सुरू झाली आहे. असं हे कन्यादान, संध्याकाळी 7:30 वाजता सोमवार ते शनिवार. आणि आता आहे टेस्टिंग टाईम. आपण टेस्ट करणार आहोत सगळं. अर्थात तू आधीच चालू केलेलं आहे सगळं टेस्टिंग करायला, मला माहीत आहे. पण आता मीरा पण टेस्ट करणार आहे आणि मी पण टेस्ट करणार आहे. बघ बरं तुला कसे वाटतात आज चॉकलेट. दुसरा तिसरा का आणि हे घ्या बिस्किट्स आहेत आणि हे आपण डब्यात पण तुला देणार आहे मी आता. हे तू घरी आपले कार्यक्रम बघत असते, तुला काय आवडतं आपल्या कार्यक्रमामध्ये? मी शेफ देवराज तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. हे आवडतं. मंडळी, रेसिपीज अतिशय सोपी होत्या, त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मंडळी, आता याचा आम्ही फन्ना उडवणार आहोत आणि अर्थात पुढच्या एपिसोडमध्ये आपली परत भेट होणार आहे आणि आणखीन 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.